मकर संक्रांतीला पतंग उडवायला अनेक जण तयारी करत असतील, मात्र पतंगबाजी करताना सावधान रहा, कारण तुम्ही जर नायलॉन मांजाचा वापर केला तर तुम्हाला तुरुंगाची हवाही खावी लागू शकते। कारण आता तुमच्या पतंगबाजीवर थेट पोलिसांच्या ड्रोनची नजर असणार आहे। नायलॉन मांजामुळे गळा कापण्याच्या अनेक घटना घडल्यामुळे पोलीस आता सतर्क झाले। बघूया। पतंगबाजांवर पोलिसांच्या ड्रोनची नजर। नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर थेट गुन्हे। नायलॉन मांजामुळे खावी लागणार तुरुंगाची हवा। मकर संक्रांत आणि पतंगबाजीचं अतूट नातं आहे, मात्र या पतंगबाजीत रंगत आणण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर करून अनेक जण प्राणी पक्ष्यांसह माणसांच्या जीवावरही उठतात। दरवर्षी अनेक जणांचा नायलॉन मांजामुळे गळा कापला जातो। याला आळा घालण्यासाठी आता नागपूर पोलीस थेट ड्रोनची मदत घेणार आहे। मकर संक्रांतीला नागपुरात थेट ड्रोनद्वारे पोलीस पतंगबाजांवर नजर ठेवणार आहेत। यात कुणी नायलॉन मांजा वापरताना दिसला तर त्याच्यावर गुन्हे दाखल केले जातील। तसंच गंभीर गुन्ह्यात थेट तुरुंगवासाची शिक्षाही केली जाणार आहे। सध्या नागपूर शहरात पोलिसांचं विशेष पथक उद्घोषणा करून नायलॉन मांजा वापरू नका असं आवाहन करतंय। नायलॉन मांजा न वापरणं ही एक आपली सामाजिक जबाबदारी आहे। से नो टू नायलॉन मांजा ही एक मोहीम राबवत आहोत। त्याच्यामध्ये आपण दोन गोष्टींवर प्रमुखता लक्ष देत आहोत। एक तर प्रिव्हेन्शन, की कुणीही नायलॉन मांजा किंवा इंडस्ट्रियल थ्रेड, सिंथेटिक थ्रेड याचा वापर करणार नाही, याच्यासाठी जागरूकता अभियान आपण करत आहोत। त्याचाच एक भाग म्हणून आपण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणून ड्रोनचा देखील वापर करत आहोत आणि अनाउन्समेंट सिस्टमचा वापर करत आहोत। त्यासोबतच दुसरी एक स्ट्रॅटेजी आपली असणार आहे, जे कोणी अवैधपणे हा नायलॉनचा मांजा असेल, इंडस्ट्रियल थ्रेड असेल याचा वापर करताना आढळून येत आहेत, त्यांच्यावर आपण कडक कायदेशीर कारवाई देखील करत आहोत। नायलॉन मांजा किती घातक ठरतो हे आज एकाच दिवसात 3 ठिकाणी बघायला मिळालं। येवल्यात मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येलाच 3 जणांना नायलॉन मांजानं दुखापत झाली। यात 5 वर्षाच्या चिमुकल्याच्या गळ्याला मांजा कापल्यानं 14 टाके पडले, तर एका तरुणालाही 20 टाके पडले। भिवंडी ठाकरे उड्डाणपुलावरून जात असताना एका तरुणाचा नायलॉन मांजानं गळा कापला गेला, त्याच्या गळ्यालाही टाके पडले। तिकडे यवतमाळ जिल्ह्यात नायलॉन मांजामुळे आतापर्यंत 7 जणांचे गळे चिरलेत, तर अनेकांच्या दुचाकीत मांजा अडकल्यानं अपघात झालेत। या वाढत्या घटनांवर बोलताना मांजामुळे गळा चिरून जखमी झालेल्या प्रशांत राऊत यांनी पतंग प्रेमींना कळकळीचं आवाहन केलंय। संक्रांत आहे, संक्रांतीत अजून पतंग लोक उडवतात आणि याच्यामुळे बऱ्याच दुर्घटना घडतात। यावर त्यांनी लोकांना समज दिली पाहिजे, पालकांना समज दिली पाहिजे आणि पोलीस प्रशासनाने यावर कठोर कारवाई केली पाहिजे। आताही घराबाहेर निघताना अशी मनात भीती राहते, कधी काय कुठून मांजा आडवा येईल, काय येईल। रस्त्यांनी दुतर्फा मुलं पतंग उडवत राहतात। तिकडे नाशिक शहरात घातक नायलॉन मांजा वापरून पतंग उडवणाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। एकाच दिवसात 24 गुन्हे दाखल झालेत। या प्रकरणी 29 जण अटकेत असून 13 आरोपींना न्यायालयानं कोठडी सुनावली आहे। पोलीस रेकॉर्डवर अशा 4 घटना झालेल्या आहेत, ज्यामध्ये आपण गुन्हेही दाखल केलेले आहेत। त्यामध्येही आपण कलम 110 लावलेला आहे। मकर संक्रांत हा गोडव्याचा सण, नात्यातला गोडवा वाढावा यासाठी सर्वजण सोबत पतंग उडवतात। मात्र या पतंगबाजीत नायलॉन मांजानं कटुता आणली आहे। हा मांजा अनेक पक्ष्यांसाठी काळ ठरतोच आहे, सोबत अनेक माणसांच्या गळ्यालाही फास लावतोय। त्यामुळे आता पोलिसांनीच या मांजाचा दोर हाती घेऊन ड्रोनद्वारे बेदरकार पतंगबाजांवर नजर ठेवायचं ठरवलंय। तेव्हा यंदाच्या संक्रांतीला पोलीस स्टेशनची हवा खायची नसेल तर नायलॉन मांजाचा वापर टाळा। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।